शिवसेनेचे नेते उदय सामंत आपल्यासोबत आहे. आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत. तुम्ही दादा भुसे, नीलमताई गोरे असे 4 ते 5 नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले होते. काय नेमकी राजकीय चर्चा झाली आहे की तुम्हाला शुभेच्छा दिल्यात? कारण तुम्ही कोकणाचे नेते आहात, 15 पैकी 14 जागा जिंकल्यात. पहिली गोष्ट, आम्ही एक काल जी बैठक झाली त्या संदर्भातली माहिती आम्ही माननीय देवेंद्रजींना दिली, कारण ते देखील महायुतीचे नेते आहेत. माननीय एकनाथ शिंदे साहेबांची सर्वानुमते एकमतानं दोन्ही सभागृहाचे नेते म्हणून जी नेमणूक झालेली आहे त्याची देखील माहिती दिली. आणि महायुतीचं सरकार आणण्यामध्ये, या जागा निवडून आणण्यामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या सोबत देवेंद्रजी आणि अजितदादांचा देखील वाटा असल्यामुळे त्यांना देखील शुभेच्छा दिल्या, त्यांचे देखील आभार मानले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होते आणि अधिकृतपणे नाव त्यांचं जाहीर होईल असं सुद्धा बोललं जातं आहे. या सगळ्या चर्चा आहेत की खरंच असं काही घडलं आहे पडद्यामागे? मला असं वाटतं की अजून काही त्यातली चर्चा नाही. आणि मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे. त्याच्यामुळे मला पेलवतील असे जर आपण प्रश्न विचारले ते चांगलं राहील. मुख्यमंत्री पदाच्या संदर्भातला आणि राजकीय सगळे संदर्भ याचे अधिकार आम्ही एकनाथ शिंदे साहेबांना दिलेले आहेत. आमचा पूर्णतः विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांवर आहे. त्याच्यामुळे बाहेर आम्हाला त्याची चर्चा करण्याची काही आवश्यकता नाही. आमचा पूर्ण विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबांवर असल्यामुळं याची आम्ही चर्चा देखील करत नाही. आदित्य ठाकरे यांची आता गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीकडे नेमकं कसं पाहता? कारण उद्धव ठाकरे आता म्हणतात आपण 20 जरी असलो तरी विरोधकांवर तुटून पडायचं, सोडायचं नाही त्यांना शुभेच्छा आहेत तुटून पडण्यासाठी. आणि दिल्लीमध्ये सगळे नेते जाणार आहेत, आपले नेते जाणार आहेत दिल्लीला, महत्त्वाची बैठक होणार आहे त्या ठिकाणी. मला असं वाटतं की दिल्लीच्या संदर्भातली कुठचीही माहिती आम्हाला ही नाही, परंतु दिल्लीला आज मुख्यमंत्री महोदय जाऊ शकतात, उपमुख्यमंत्री जाऊ शकतात अशी शक्यता आहे. भरभरून तुम्हाला लोकांनी मतदान केलं, यामागचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतं? याबाबत आम्ही सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडका शेतकरी, लाडके ज्येष्ठ नागरिक आणि सर्व मतदार यांना मनापासून आम्ही धन्यवाद देतो की काही लोकांचे जे अतिशय वाईट मनसुबे होते ते महाराष्ट्रातल्या जनतेनं धुळीला मिळवले. आणि वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना ही किती ताकदीनं महाराष्ट्रामध्ये रुजलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बरेचसे नेते तुमच्या संपर्कात अशी माहिती मिळते. मी परवाच सांगितलं, ज्या दिवशी निकाल जाहीर झाला त्यानंतर अनेक UBTचे आमदार हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कामध्ये आहेत, पदाधिकारी संपर्कामध्ये आहेत. त्याची लिस्ट आता काय माझ्याकडे नाही, परंतु शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या नेतृत्वाखाली पहिलं सरकार आणणं ही प्रायोरिटी आहे. आणि त्याच्यानंतर सरकार स्थापन झाल्यानंतर अनेक चेहरे दिग्गज हे माननीय वंदनीय बाळासाहेबांचा खरा विचार चालवणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांसोबत येतील याची मला पूर्ण खात्री आहे. आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरा पर्सन रोशनसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.